अध्याय 31 पंचलिंग महात्म्य वर्णन। ओम नमो नर्मदाय। युधिष्ठिर उवाच हिरण्यबाहुः शापान्ते नगरीं प्राप्य निर्वृतः दक्षाक्षयः कथं मुक्तास्तस्मात् शापाच्च कथयताम। राजा युधिष्ठिरने विचारले। राजा हिरण्यभाऊ शापाचा अंत होताच स्वनगरी प्राप्त झाल्यावर निश्चिंत झाले। मग दक्ष आदी ब्राह्मण त्या शापातून कसे मुक्त झाले त्याबाबत आपण कथन करावे। मुनिश्रेष्ठ श्री मार्कंडेय वदले, हे महाभाऊ राजा, मी तुम्हाला जे कथन करतो ते तुम्ही समजून घ्या। हिरण्यभाऊने शापित ते श्रेष्ठ ब्राह्मण शापमुक्त होईपर्यंत समुद्रापर्यंतच्या सर्व तीर्थात भ्रमण करत राहिले। त्यांना शापमुक्त करण्यास श्री देवादी देव असमर्थ झाले। हे भरत वंशोत्पन्न राजा, महापवित्र काशी गंगा सागर संगम, हिमालय, केदार, मौरव तीर्थ, गंगा, नैमिषारण्य, भैरव तसेच पुष्कर, रम्य मायापुरी तसेच उग्र कणखल, रौद्र तसेच ईशान, देव व दैत्यांनी वंदित गंगाद्वार, हिमस्थान, प्रभास, शशिभूषण, रुद्रकोटी संयोग, गंगाभेद, सरस्वती तसेच स्थानेश्वर व त्यासम पवित्र कुरुक्षेत्रास ते गेले व तिथे राहिले। कारण कुरुक्षेत्राच्या नावानेही मनुष्य सर्व पापातून मुक्त होतो, पण त्या तीर्थांत भ्रमण करूनही त्यांच्या पापाचा अंत झाला नाही। त्यामुळे त्या पापकर्मात मग्न ब्रह्मराक्षसांनी सर्व तीर्थांची निंदा केली। तेव्हा आकाशवाणी झाली, तुम्ही महातीर्थांची निंदा करता, जो हरिहराची निंदा करतो, शिवाय जो द्वेष्टा देवांची स्तुती करत नाही, तो जिथे जिथे जातो तिथे तिथे त्यास निसंशय दुःख प्राप्त होते। त्याच वेळी तिथे श्री नारद मुनी आले व त्यास मुनिश्रेष्ठ दक्ष, शौनक, गर्ग आदी ब्रह्मराक्षसाच्या रूपात पाहून त्यांनी विचारले, तुम्ही कोणत्या कर्मामुळे ब्रह्मराक्षस झालात? त्या महामुनी श्री नारदांना नमस्कार करून दक्ष मुनींनी स्पष्ट केले, ब्रह्मलोकहितार्थ जे उत्साहाने कर्म केले त्याचा विपर्यास झाला। कर्मगती गहन आहे। आता आपणच आम्हाला असा काही कर्मोपदेश करावा ज्यामुळे आम्ही दुष्कृत्यातून मुक्त होऊ। हे नारद मुनी, आम्ही जिथे जिथे जातो तिथे तिथे घोर अनावृष्टीमुळे जल वा अन्न मिळत नाही। श्री नारद मुनी वदले, हे मुनिश्रेष्ठ, हिरण्यपुरात स्थित हिरण्यबाहूला तुम्ही सर्वांनी प्रसन्न केल्यास तो तुम्हाला शापमुक्त करेल। श्री नर्मदा व चरुसंगमावर यज्ञ करून पंचलिंगाचे पूजन केल्यास शापमुक्त व्हाल। हे सांगून देवर्षी त्या शापग्रस्त ब्राह्मणांसहित दिव्य शुभ हिरण्यनगरीत आले। राजा हिरण्यबाहूने श्री नारद मुनी तसेच महामुनी वशिष्ठांसहित त्या सर्व मुनींना पाहून यथोचित नमस्कार करून अर्घ्य व पाद्य पूजन केले। त्यानंतर राजाची श्री नारद मुनींनी विचारपूस केली, हे नृपश्रेष्ठ, तुम्ही स्वस्थचित्त आहात ना? हे सुव्रतधारी, तुम्ही सुखात आहात ना? देवर्षी नारद मुनींचे वचन ऐकून धर्मपरायण राजा मधुर आवाजात श्री नारद मुनींना म्हणाले, हे ब्राह्मण, आज आपल्या चरणकमलांच्या दर्शनाने मी सुखी आहे। माझे काय कर्तव्य आहे ते कृपा करून सांगावे। श्री नारद मुनी वदले, आज राजदर्शनाने ब्रह्ममुनी शापमुक्त व्हावेत, पापी महादुष्ट दैत्यांचा नाश करावा, बंधनात अडकलेल्या विशेषतः ब्राह्मणांना मुक्त करावे। राजाने उत्तर दिले, हे ब्राह्मण, अज्ञानाने वेद पठन करणारे अर्थ जाणत नाहीत। वेद जीवसृष्टीचे प्रमाण असल्यामुळे यथाविधी वैदिक कर्म करणारे स्वर्गात जातात। अहंकारी मूर्ख केवळ दान स्वीकारण्यासाठीच पाखंडी याजक होतात। श्री महादेव व श्री विष्णूचा द्वेष करण्यात तत्पर असे नरकात पडतात। हे मुनिश्रेष्ठ, आता अगस्त्य व वशिष्ठ या दोन्ही मुनींना याजक करून श्री नर्मदा चरु संगमावर यथाविधी यज्ञ आणि पंचलिंगाचे पूजन करून ब्राह्मणांना शापमुक्त करेल। तिथे वैदिक मंत्रांनी आवाहन केलेले स्वतः श्री विष्णू तसेच कालाग्नी रूपातील रुद्र यज्ञभाग ग्रहण करतील। या प्रकारे तिथे यज्ञ पूर्ण झाल्यावर शिवाय श्री नारायण व श्री शिवशंकर संतुष्ट झाल्यावर ब्राह्मणांना निसंशय मोक्ष मिळेल। हे मुनी, जिथे शंख चक्र गदा धारण करणारे श्री विष्णू नाहीत त्यांना इहलोकात व परलोकात गती नाही। हे सांगून सर्व सामग्री सहित यज्ञाचे साहित्य घेऊन वेदज्ञ ब्राह्मणांसहित राजा
श्री नर्मदा चरुसंगमावर गेलेत. तिथे यथाविधी यज्ञ करून राजाने त्या शापित ब्राह्मणांना पापमुक्त केले. राजा पंचलिंग तीर्थाच्या प्रभावाने ब्रह्मयानावर आरूढ अप्सरागण वारा घालत असताना, बंदी जनस्तुती करत असताना छत्र धारण केलेले ते ब्राह्मण श्री उमा महेश्वराच्या शिवपुरात गेलेत. हे राजा, हे प्राचीन आख्यान मी तुम्हास कथन केले. हे पंचलिंग संयोगाचे पुण्यमय आख्यान श्रवण करणारा यमलोक पाहत नाही, शिवाय पापयोनीत जात नाही, तर तो अश्वमेध यज्ञाचे फल प्राप्त करून शिवलोकात पूजित होतो. पापग्रस्त मूर्ख, विष्णुमायेने मोहित, कालग्रहाने वशीकृत मनुष्य त्या तीर्थास कसा जाऊ शकतो? या आख्यानाच्या श्रवणाने व कथनाने मनुष्य भवबंधनातून मुक्त होतो. हा श्री स्कंद पुराणातील रेवाखंडाच्या उत्तर भागातील पंचलिंग महात्म्य वर्णन नावाचा 31वा अध्याय पूर्ण झाला. तर अशा रीतीने इथे ह्या अध्यायामध्ये जे यज्ञ करणारे ब्राह्मण आणि ऋषी होते, तर त्यांनी यथाविधी इथे दिलेलं आहे की अर्थ न जाणता वेदांचा अर्थ न जाणता किंवा जे आपण करत आहोत त्यामध्ये त्याचा आत्मा, त्याचं अंतरंग काय आहे हे न जाणता त्यांनी यज्ञ तिथं संपन्न केला होता. त्यामुळेच त्या यज्ञामध्ये अडथळा आलेला आहे. आणि इथे स्पष्ट दिलेलं आहे की पूर्ण ज्ञान नसताना जर आपण यज्ञ आणि पूर्ण ज्ञान नसताना यज्ञ करून जे दान किंवा भिक्षा प्राप्त करणं आहे, तर तसं ते करणं अत्यंत अयोग्य आहे. आणि तसं त्या ब्राह्मणांच्या हातून घडलं होतं आणि त्यांच्याकडून भगवंताची निंदासुद्धा झालेली होती. तर हे असं सर्व इथे महत्त्वाचा संदेश दिलेला आहे की केवळ आपणाला दक्षिणा प्राप्त व्हावी ह्यामुळे आपण यज्ञयागादी कर्म करू नये आणि पूर्णतः त्यामध्ये एकरूप होऊन आणि पूर्णतः त्यामध्ये परमेश्वराला आवाहन करून आपण जे करतोय त्याच्या प्रत्येक गोष्टींचा सखोल अर्थ आणि सखोल त्यामध्ये भाव ठेवून कोणतंही कर्म करावं, यज्ञ करावा, हे इथे विशेष महत्त्वाने ह्या अध्यायात संदेश दिलेला. अन्यथा त्यातून ते करून अशा वरवरचं करून दक्षिणा प्राप्त करणं हे अधोगतीला घेऊन जातं आणि त्यामुळेच ते त्या ब्राह्मणांना ऋषीमुनींना ब्रह्मराक्षस ते झाले होते. आणि त्यातून त्यांना सुटका होण्यासाठी इथे श्री नारद मुनींनी नर्मदा तटी ह्या तीर्थाच्या ठिकाणी जाण्यास सांगितलेलं आहे आणि तिथं यज्ञयाग तप करण्यास सांगितलेलं आहे. आणि राजा त्यांना तिथं घेऊन जातोय आणि सर्व हे वशिष्ठ ऋषी आणि अगस्त्य ऋषी यांच्याकडून त्या ब्राह्मणांना योग्य रीतीने सर्व काही त्यांना यज्ञयाग सर्व करून घेतो आहे राजा. आणि त्यानंतर ते त्यांच्या कर्मबंधनातनं मुक्त झालेले आहेत. तर इथं या चरू संगमावरती ही घटना घडली की असे जे केवळ दक्षिणेच्या लोभार्थ कर्म करणारे ब्राह्मण पंडित ह्या तटी आपल्या कर्मबंधनातनं मुक्त झालेले आहेत. पुढील अध्याय आहे अध्याय 32वा. अध्याय 32वा. ब्राह्मणाचे पत्नीसह स्वर्गारोहण. ओम नमो नर्मदाय. श्री मार्कंडेय उवाच. गुह्याति गुह्य रूपानि पवित्राणि युधिष्ठिर श्राद्ध कार्यस्य सिद्धानि तीर्थानीह निबोधवे. मुनिश्रेष्ठ श्री मार्कंडेय वदले, हे युधिष्ठिर, श्राद्ध कार्यासाठी अतिगुप्त पवित्र सिद्ध तीर्थे तुम्ही माझ्याकडून जाणून घ्या. अमरकंटकला सर्वत्र अत्यंत गुप्त पुण्याचा वास आहे. पर्वतश्रेष्ठ अमरकंटकपासून जोपर्यंत महानदी श्री नर्मदाचा पवित्र स्रोत आहे तोपर्यंत सर्वस्थाने अतिपवित्र मानली जातात. त्याहून पवित्र त्रैलोक्यात अन्य कोणतेही स्थान नाही. हे भरत वंशोत्पन्न राजा, तिच्या उत्तर तटावर यज्ञ पर्वत आहे, जो पर्यंक पर्वताचा भाऊ व विंध्य पर्वताचा कनिष्ठ पुत्र आहे.
तिथे प्राचीन काळी श्री ब्रह्मदेवाने सौत्रामणी यज्ञ केला. हे राजा, तिथेच देवराज इंद्राने अश्वमेध यज्ञ केला. तसेच दधीची व अन्य देवांनी महायज्ञ केले. त्या यज्ञ पर्वातून चतुर नदी उगम पावून श्री नर्मदाला जाऊन मिळाली. हा संगम लोकप्रसिद्ध आहे. तिच्या काठावर उगवलेला पिवळा दर्भ श्राद्ध करताना उपयुक्त व पितरांना मोक्षदायी आहे. यज्ञपर्वत व नद्यांचा संगम या अंतरात जो श्राद्ध, स्नान व प्रदक्षिणा करतो त्याचे पितर तृप्त होतात. तिथे सिद्धेश्वर तसेच चतुकेश्वर लिंगही आहे. हे अनघ, याचे पूजन केल्यास अगणित पुण्य मिळते. या संगमावर श्री महादेव स्थित आहेत, पण मानवाच्या दृष्टीस ते आकलनीय नाहीत. ते नागकन्या, देव व दैत्यांकडूनच पूजिले जातात. हे प्राचीन आख्यान मी तुम्हाला कथन केले. तिथे श्री ब्रह्मदेवाचे पुत्र जितेंद्रिय सुपर्ण ऋषी होते. त्यांची पुरुहुता नावाची धार्मिक पतिव्रता पत्नी होती. तेथील नैमिषारण्याचे रहिवासी कंदमुळे व फलाहार करणारे, मृगचर्म व वल्कल आदी परिधान करणारे, त्रिकाळ अग्नीत हवन करणारे, वेदाध्ययनात मग्न, वेद स्मृती व पुराणातील सांगितलेल्या मोक्ष उपायावर चिंतन करणारे होते. नैमिष अरण्यात निवास करणारे दशलक्ष ऋषी तसेच श्री ब्रह्मदेवाचे मानसपुत्र वालखिल्य, जे ब्रह्मदंडावर आरूढ होऊन देवलोकात जातात. तिथे कोणी महिनाभर व्रत करणारे असतात, तर कोणी जलाहार करणारे, तर काही एका पायावर उभे राहून साधना करतात. अशा ऋषींनी युक्त व सिद्ध गंधर्वांनी सेवित त्या रम्य तपोवनात पुरुहुता पतीला प्रसन्न करून म्हणाली, हे महामुनी, या ऋतुकाल पर्वात तुम्ही मला ग्रहण करा, ज्यामुळे संपूर्ण वंश पवित्र करणारा आपला पुत्र उत्पन्न होईल. पुत्रामुळे पितृदेवता तृप्त होतात. निपुत्रिकाला गती मिळत नाही, तेव्हा आपल्यास पुत्र व्हावा. ब्राह्मणाने पत्नीला समजावले, हे प्रिये, आज अमावस्या असल्यामुळे आपल्या गोत्रात या योगात मैथुन वर्ज आहे. हे कल्याणी, आज हे कर्म उचित नाही. पितरांच्या दृष्टीने ते निश्चितच वर्ज आहे. ऋतुकाल असला तरी अमावस्येला जो समागम करतो त्याचे पितर त्याचे मांस भक्षण करतात. दिव्य 1000 वर्ष मी कठोर तप केले आहे, पण केवळ स्नान करून तत्क्षणी चांडाळ माझ्या देखत स्वर्गात गेला. त्यामुळे यथाकथित वेद व यज्ञाचा धिक्कार असो. तेव्हा एक भिल्लीन मुनींना म्हणाली, हे ब्राह्मण, निराश होऊ नका. मी तुम्हाला सत्य सांगते. अहंकारामुळे भ्रांतमती असा तुमच्यासारखा अन्य तपस्वी नाही, कारण तुम्ही स्नान, जप, होम, स्वाध्याय व शिवपूजन काहीच केले नाही. कोणताही आधार न घेता केवळ वायुसेवन करत तुम्ही स्वतःला क्लेश करून घेतलेत. तुमचे तप, ध्यान व योग निष्फल आहेत. तर स्वर्गप्राप्ती कशी होईल? तेव्हा मुनींनी विचारले, भिल्लिनीच्या रूपात तू कोण आहेस? माझी परीक्षा घेणारी तू पार्वती, सरस्वती की गंगा आहेस? माझ्यावर ही कृपाच आहे असे मी समजतो. हे तेजस्वी हास्यवदना, तू धर्माबद्दल सांगावेस. भिल्लिनीने स्पष्ट केले, हे श्रेष्ठ मुनी, नैमिषारण्यात माझा पती भिल्ल झाला. अमावस्येच्या दिवशी कामपीडित असताना मी पुत्र उत्पन्न व्हावा म्हणून पतीला प्रार्थना केली. अकाली प्रार्थना केल्यामुळे मी त्या महात्म्यामुळे शापित झाले. मी सुद्धा पतीला शाप दिला. एकमेकांना शाप दिल्यावर आम्ही दोघे या तीर्थाच्या महात्म्यामुळे पापमुक्त झालो. यास्तव हे श्रेष्ठ मुनी, तुम्ही शिव आराधनेत तत्पर व्हा. श्री शिवशंकरा प्रित्यर्थच कर्म, होम, जपादी वारंवार करा. यामुळे तुम्हाला उत्तम स्थान प्राप्त होईल. हे सत्य मी तुम्हाला सांगते. हे सांगून ती निज पतीसह स्वर्गास गेली. मुनीसुद्धा शिवाराधनेत मग्न झाले व अल्पावधीत त्यांना ब्रह्मलोक प्राप्त झाला. हा श्री स्कंद पुराणातील रेवाखंडाच्या उत्तर भागातील ब्राह्मणाचे पत्नीसह स्वर्गारोहण नावाचा 32वा अध्याय पूर्ण झाला. तर आता इथे सुद्धा तेच सांगितलेलं आहे की या ब्राह्मणाने ऋषींनी खूप तपस्या केली होती, परंतु इथे तरीसुद्धा त्यांना जे फलप्राप्ती होती ती झाली नाही आणि त्यामुळे हे फार उदास होते हे तपस्वी. तेव्हा तिथं भिल्लीन येते आणि ती सांगते की काय नेमकं घडलेलं आहे. तर इथे ती सांगते की इथे ती सांगते की
अहंकारामुळे भ्रांतमती असा तुमच्यासारखा अन्य तपस्वी नाही, कारण तुम्ही स्नान, जप, होम, स्वाध्याय व शिवपूजन काहीच केले नाही. कोणताही आधार न घेता केवळ वायू सेवन करत तुम्ही स्वतःला क्लेश करून घेतले. तुमचे तप, ध्यान व योग निष्फल आहेत, तर स्वर्गप्राप्ती कशी होईल हे सांगतायत. तर आणि इथे तेव्हा मुनींनी विचारले, भिल्लिनीच्या रूपात तू कोण आहेस? माझी परीक्षा घेणारी तू पार्वती, सरस्वती की गंगा आहेस? माझ्यावर ही कृपाच आहे असे मी समजतो. हे तेजस्वी हास्यवदना, तू धर्माबद्दल सांगावेस. भिल्लिनीने स्पष्ट केले, हे श्रेष्ठ मुनी, माझा हे श्रेष्ठ मुनी, नैमिषारण्यात माझा पती भिल्ल झाला. अमावस्येच्या दिवशी कामपीडित असताना मी पुत्र उत्पन्न व्हावा म्हणून पतीला प्रार्थना केली. अकाली प्रार्थना केल्यामुळे मी त्या महात्म्यामुळे शापित झाले. मी सुद्धा पतीला शाप दिले. एकमेकांना शाप दिल्यावर आम्ही दोघे त्या तीर्थाच्या महात्म्यामुळे पापमुक्त झालो. यास्तव हे मुनी श्रेष्ठ, तुम्ही शिवाराधनेत तत्पर व्हा. श्री शिवशंकरा प्रित्यर्थच कर्म, होम, जपादी वारंवार करा. यामुळे तुम्हाला उत्तम स्थान प्राप्त होईल. हे सत्य मी तुम्हाला सांगते. हे सांगून ती निजपतीसह स्वर्गात गेली. मुनीसुद्धा शिवाराधनेत मग्न झाले व अल्पावधीत त्यांना ब्रह्मलोक प्राप्त झाला. हे इथे महत्त्वाचं आहे. जे काही आपण कर्म करू तर ते कर्म करत असताना केवळ एक भगवंताची आराधना अत्यंत आवश्यक आहे. हे इथे ह्या अध्यायातही सांगितलेलं आहे. आणि केवळ इथे ह्या मुनींनी शरीराला क्लेश देऊन तप केलं होतं, परंतु प्रचंड क्लेश दिलेला होता. तर असं काही कोणताच क्लेश देण्याची आवश्यकता नसते. ध्यान करणं, शिवध्यान करणं हे आवश्यक आहे. भगवंताचं ध्यान करणं आवश्यक आहे. तर ते केल्यानेच आपला उद्धार होऊ शकतो, हे या अध्यायात सांगितलेलं आहे. जसं आधीच्या अध्यायामध्ये सुद्धा ब्राह्मणांनी भगवंताचं स्थापना न करता यज्ञयाग केले, ते निष्फळ ठरले. आणि दक्षिणेच्या लोभापायी किंवा काही विशेष सखोल ज्ञान नसताना केवळ कर्म करायचंच म्हणून ते कर्मकांड केल्यासारखं यज्ञयाग केला होता. त्यामुळे त्यांची अधोगती झाली होती. हे आधीच्या अध्यायात आपणाला सांगितलं आहे. आणि ह्या अध्यायात सुद्धा हे जे मुनी होते त्यांनी खूप तपस्या केली होती, परंतु क्लेश, शरीराला केवळ क्लेश दिले, शारीरिक तप झालं, परंतु ते आतून मानसिकरित्या, आत्मिकरित्या ते एकरूप झाले नव्हते. तर इथे महत्त्वाचं आहे की शिवध्यान करून, म्हणजेच भगवंताचं ध्यान करून आणि आपण जे काही करू, कर्म करू, दान करू, तप करू, त्यानंतर यज्ञ करू, हे शिवध्यानामध्ये त्याच्याशी एकरूप होऊन करणं आवश्यक आहे. जे आपले सर्व संत सांगतात की भगवंताच्या स्मरणात, मग भगवंताचं स्मरण करण्यासाठी आपल्या संतांनी एक नाम हेच सर्वश्रेष्ठ सांगितले. कारण भगवंत हा निर्गुण, निराकार, निराकारी, निरंकारी, अकर्ता, अभोक्ता, उदासीन, सर्व व्यापक, सर्वज्ञ, त्रिकालदर्शी असा आहे. त्याला कशाचंही काही नाही आहे. तू निर्गुण निराकार असे आहे. त्यामुळे त्या निर्गुण निराकाराचं ध्यान करण्यासाठी ते निर्गुण निराकार असं नाम जे भगवंताच्या शेजारीच वस्ती करतं, असं महाराज सांगतात, गोंदवलेकर महाराज. तर हे नाम आपण घेतलं किंवा नावाच्या स्मरणात आपण राहिलो की ते शिवध्यानच आहे. हे आपल्या संतांनी प्रत्यक्षात कसं करायचं हे आपणाला सांगितलेलं आहे. तर ह्या पद्धतीने इथं पुन्हा एकदा ध्यानाचं महत्त्व ह्या अध्यायात सांगितलेलं आहे. भगवंताच्या स्मरणाचं महत्त्व, त्याच्याशी एकरूप होण्याचं महत्त्व हे इथे सांगितलेलं आहे.